आपण जागतिकीकरणाचा रस्ता स्वीकारला. आता केंद्र सरकारचा साखर कारखाना काढायला लायसेन्स नाही लागत. किमान एक नियम जर पाळला की कुणालाही खुशाल ज्याच्याकडे भांडवल आहे तो साखर कारखाना काढू शकेल. ऊस कुठनं मिळव तुझी जबाबदारी. समाजवादी आर्थिक धोरणांच्या कालखंडात शेतकऱ्यावर बंधन होतं की झोन आखून दिलेले होते शेतकऱ्याला. या झोन मधल्यांनी ऊस आम्ही सांगतो त्या कारखान्यालाच घालायचा. त्यामुळे कारखानदार पॉवरफुल जागे असायचं की मी दिन तेवढा भाव तू जातो कुठं. त्यामुळे ऊसाची पळवापळवी आणि चोऱ्या पण चालू व्हायच्या. 96 साली झोनबंदी उठली. सेना भाजपच्या सरकारने उठवली. माझा त्याच्यात अल्पसा वाटा आहे. मी मुख्यमंत्र्यांचा सचिव होतो. 4 गोष्टी सांगण्याचा. मी दावा नाही करत आहे दांभिक असा की मी घडवलं नाही घडवलं. शरद जोशी उपोषणाला बसले होते. मी चळवळीत आधी होतोच हे सगळ्यांना माहिती होतं. उपोषणाचा मी मुद्दा सांगितला. मुद्दा साखर उद्योगाबद्दलचा होता. म्हणून मग मुख्यमंत्री त्यांना शासनाने दिलेलं जे विमान असतं ते घेऊन औरंगाबादला पोहोचले. शरद जोशींची चर्चा झाली. उपमुख्यमंत्री नात्याने मुंढे पण त्यावेळी तिथे होते. संध्याकाळी सर्वांनी मिळून जॉईंट प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की झोनबंदीचं धोरण उठवतो. जागतिकीकरणाच्या धोरणाला ते सुसंगत होतं. म्हणजे शेतकऱ्याचं स्वातंत्र्य आलं त्याच्यात. आणि कारखानदाराला आता शेतकऱ्याचा गळा नाही आवळता येणार आहे. शेतकरी आता त्याला जो चांगला भाव देईल तिकडे पाठवू शकतो. टनाला भाव जो जास्ती चांगला देईल तिकडे पाठवू शकतो. लायसेन्सिंग गेलं, झोनबंदी उठली. म्हणजे आता साखर कारखाना चालायचा असेल तर तो नीट चालला, कार्यक्षम चालला, व्यवस्थापन प्रोफेशनल असलं तरच चालेल. अन्यथा केवळ सरकारी बॅकअप ह्याच्यावर चालणार नाही. बघता बघता साखर उद्योगाला अवकळा आली. 2 वर्षीय पूर्वीच्या बजेटमध्ये शरद पवारांनी केंद्रातलं आपलं वजन वापरून बजेटमध्ये तरतूद करून घेतली. 10,000 कोटी रुपयांचं इंजेक्शन आहे महाराष्ट्राच्या साखर उद्योगाला. आजारी आहे, उद्योगाची स्थिती आजारी आहे. 233 पैकी 231 साखर कारखाने आजारी. नुसतं त्यावर नाहीये, लायसेन्सिंग पॉलिसी नाही आणि झोनबंदी नाही. काळाच्या ओघामध्ये साखर हे प्रॉडक्ट आता खरं म्हणजे पडलं मागे. एथेनॉल पुढे आलं. साखर कारखान्याच्या प्रोसेसमध्ये मळी तयार होते. आतापर्यंत फार तर त्या मळीपासून अल्कोहोल होत होतं आणि काही कारखान्यांची साखर कारखान्याला जोडलेली डिस्टिलरी आहे. अल्कोहोल काही जण इंडस्ट्रियल आणि औषधी करत होते. पण बाकी जण अर्थातच जनसामान्यांचं ज्याच्यामध्ये भलं आहे आणि सर्व गटार भरून जातील. देशबंधूंनो विचार करा, रसापेक्षा दारू भरा, असे करत होते. पण आता इथेनॉल हे जे प्रॉडक्ट आहे हे पेट्रोलला सबस्टिट्यूट आहे. आत्ता अजून तरी पेट्रोल त्यापेक्षा कमी भावात मिळतं म्हणून ऊर्जेचं साधन म्हणून नसतील वापरत. पण तुमच्या माझ्या या जीवनात बघता बघता येणार आहे अशी वेळ की जेव्हा पेट्रोल परवडण्याचं होणार आहे, माणसाला वळावंच लागेल इथेनॉलकडे. अंबानींनी जाहीर केलं एके वेळी, आत्ता 2 वर्ष झाली, की ते महाराष्ट्रामध्ये इथेनॉलचा कारखाना काढणार आहेत. त्याला ऊस लागणार आहे. शेतकरी देईल तेवढा ऊस घेऊ असं वचन दिलं अंबानींनी. आणि त्यावेळेला ते म्हणजे कोणती वेळ आहे, महाराष्ट्रातले सर्व साखर कारखाने जेव्हा ऊसाला टनामागे 800-900 रुपये भाव देत होते तेव्हा अंबानींनी जाहीर केलं की आम्ही द्याल तेवढा ऊस घेऊ, 1800 रुपये भाव देऊ. महाराष्ट्राच्या अख्ख्या सहकारी क्षेत्र आणि म्हणून राजकारण बोंब, पळापळ चालू झाली. कारण अंबानींनी कारखाना टाकला तर तो तेवढा मोठा असणार आहे. आणि जे काय महाराष्ट्राचं टोटल 18 मिलियन टन एवढं साखरेचं उत्पादन निघेल. खाडकन एका स्ट्रोकमध्ये त्या 18 मिलियन टनाचं कच्चा माल घेऊन एथेनॉल करण्या एवढी क्षमता अंबानींकडे आहे की हो. त्यांचा आजच्या तारखेला 67 साली शून्यावर सुरुवात करून अंबानींचा ऍसेट बेस काही लाख कोटी, मी आकड्यात पण जात नाहीये. अनिल मुकेश अंबानींना पण माहिती नसेल की आपला नेमका आकडा कोणता. पण भारतात नंबर 1 वर आहेत. त्यांनी टाटांना मागे टाकलं, बिर्लांना मागे टाकलं, किर्लोस्करांना मागे टाकलं तर फार विशेष नाही. किर्लोस्करांचा ॲसेट बेस कमी ह्याचा होता या अर्थाने म्हणते, म्हणजे त्याच्यात कुत्सितपणा नाही आहे. किर्लोस्कर समूह जो आहे त्याचा ॲसेट बेस कमी होता. टाटा आणि बिर्ला प्रचंड मोठा होता. धीरूभाईंनी बघता बघता सगळ्यांना मागे टाकलं, म्हणाले इथेनॉल काढतो. तर शरद पवार म्हणाले की अंबानींनी तो कारखाना बिहारमध्ये काढावा असं मी सुचवतो. पळापळ चालू झाली. पवार साहेब पॉवरफुल आहेत भारताच्या राजकारणात, नुसत्या महाराष्ट्र नव्हे, ठीक आहे. पण त्यांनी 2 दिवसात खुलासा केला की मी असं म्हणलोच नाही. आता ते जरा नाही म्हणजे त्यांच्या कारकिर्दीमध्ये खूप वेळा झाले. मी हे अनादराने म्हणतो असंही समजू नका बरं का. फॅक्ट्स आहेत की खूप वेळा विधानं केली, 2 दिवसांनी म्हणले मी तसं म्हणलेलोच नाहीये. ऍक्च्युली वस्तुस्थिती ही आहे
की देशाचा मंत्री सुद्धा अंबानी ठरवतात. नुसतं अर्थमंत्री नाही, प्रभाव आहे. ह्यांची खुर्चीला धक्का लागेल. अंबानींचे 2-4 फोन आहे. म्हणून पवार साहेबांनी खुलासा केला की मी असं काय म्हटलेलं नाही. एथेनॉलचा कारखाना अजून निघाला नाही, निघायचा तेव्हा निघेल. आणि तो बिहारमध्ये निघतो का महाराष्ट्रात आपल्याला माहिती नाही. सहकार क्षेत्रासमोर आव्हान आहे. तेव्हा महाराष्ट्राचं सहकार आणि साखर क्षेत्र आजारी, महाराष्ट्राचं राजकारण आजारी, कॉज इफेक्ट रिलेशनशिप आहे आजारी. मला कितीही दुःख वाटलं तरी सांगायचं की प्रश्न नुसता आजारी पण नाहीये, खरं म्हणजे चोरीवर उभा आहे. चोरी, खोटेपणा. गावामध्ये ऊस लावायचा, ऊसावर महाराष्ट्र शासनाचे 3 कर आहेत, उपकर म्हणतात, सेस, इंग्लिश शब्द आहे सेस. EGS सेस, एज्युकेशन सेस आणि ZP सेस, असे 3 फक्त बागायती पिकांवर आहेत. त्यामुळे जेवढ्या एकरांच्या मध्ये ऊस लावायचा तर तो गावचा तालेवरच माणूस असतो ना बागायतदार म्हणजे. त्यामुळे तो तलाठ्याला सांगतो एवढा दाखवू नको प्रत्यक्षात. त्यामुळे लावला 10 एकर तर तलाठी दाखवताना काहीतरी 5, 6, 2, 3 असं काहीतरी दाखवतो. तेवढ्यावरचीच सेस, बाकी वाटून घ्यायचं आपण. आपण हे विसरू नको. आणि मला वाटतं कळायला अवघड नाहीये की महाराष्ट्राचं जे प्लॅनिंग होतं मुंबईमध्ये, त्याला डेटा येतो कुठून. ते काही मुंबईच्या किंवा पुण्याच्या फोटो झिंको प्रेसमध्ये नाही छापला जात. खरीप आणि रब्बीच्या हंगामामध्ये तलाठी पीक पाहणी करतो, 7/12वर नोंदी करतो. त्यामध्ये म्हणतो की हे एवढ्या एकराखाली ऊस आहे, त्यानुसार ZP सेस, एज्युकेशन सेस आणि EGS सेस लागू होतो. तो कमीच जर दाखवला, तलाठी त्याच्या ॲब्स्ट्रॅक्ट, मराठी शब्द आहे तेरीज, सर्कल ऑफिसरकडे पाठवतो. त्याच्या मंडलाची सगळी एकत्र करून सर्कल ऑफिसर तलाठ्याला पाठवतो, तलाठी प्रांताधिकाऱ्याला पाठवतो, तो कलेक्टरला पाठवतो, तो डिव्हिजनल कमिशनरला पाठवतो, तो गव्हर्नमेंटला पाठवतो. सगळ्या राज्याचे आकडे तिथे समोर येतात. ऊस आणि साखर क्षेत्रात बिनचूक जवळजवळ 1.5 वर्ष तुम्हाला दिसेल की गरजेपेक्षा कधी ऊस जास्ती, त्यामुळे भाव पडतात आणि कारखाने म्हणतात तुझा ऊस नको, शेतकऱ्याचा ऊस जळून जातो. पुढल्या वर्षी गरजेपेक्षा ऊस कमी, त्यामुळे सप्लाय कमी, भाव वाढतात, कारखान्यांची ऊसाची पळवापळवी चालू होते. 1.5 वर्ष हे आहे. खरं म्हणजे याच्या मुळाशी खोटेपणा आहे. ऊसाखालचं क्षेत्र दाखवायचंच नाही. त्यामुळे पाटबंधाऱ्याचं सुद्धा जे पाणी घ्यायचं तर ते पाण्याचं गणित आहे, किती पाणी लागतं. बेणं पेरलं ऊसाचं की घोटाभर 1 फूटभर पाणी असेल असं पाणी ठेवावं लागतं वाफ्यामध्ये. तर तेवढं पाणी बांधावरनं आलं का इरिगेशनच्या पाटकऱ्याशी संधान साधायचं, त्याला पैसे चारायचे. ते कॅनॉल उघडताय, हिशोबामध्ये पाणी दाखवत नाही. पाण्याची चोरी, पिकाची चोरी, विजेची चोरी. लिफ्ट इरिगेशन करायच्या हिशोबात नाही. आमचा कसबापेठ शब्द लिमजोर. लिमजोर म्हणजे कुठल्याही दिव्याच्या खांबावर हे आकडा असतो एक, आणि वायरला लावून गरगर फिरवला आणि त्याच्यावर टाकला की करंट मिळतो. विजेची चोरी. आणि हे गावाकडला गोरगरीब शेतकरी करतो असं समजू नका, तालेवार शेतकरीच करतो. ज्याचे प्रतिनिधी विधानसभेत बसलेले तोच गावात या सगळ्या चोऱ्या करतो, त्यांचे प्रतिनिधी तिथे ते सगळं चालू राहील याची व्यवस्था करतात. इकॉनॉमी आणि राजकारण ह्यांची डायरेक्ट लिंक आहेच. त्यामुळे 1.5 वर्ष गणित फसतं. कुठलंही मधलं 1 वर्ष निवडलं आणि साखर क्षेत्राचं स्टॅटिस्टिक्स पाहिलं, कुठलंही मधलं निवडा की ह्या चालू वर्षी गळिताच्या हंगामात गळिताच्या क्षमतेपेक्षा जास्ती ऊस आहे, तर तुम्ही अर्थशास्त्राचे फार सखोल विद्यार्थी असायची गरज नाही. सप्लायपेक्षा डिमांडपेक्षा सप्लाय जास्ती आहे, भाव पडतात, राजकारण चालू होतात. काही शेतकऱ्यांचा ऊस उचललाच जात नाही. तो शेतामध्ये विशिष्ट दिवसांपेक्षा जास्ती उभा राहिला तर तो जळायला सुरुवात होते. शास्त्रशुद्ध शब्द आहे, उतारा कमी पडतो. तो जो यावर्षी शेतकरी मरतो तो शब्द पसरतो बाजारात. त्यामुळे पुढल्या वर्षी मग शेतकरी म्हणतो आता यावर्षी आपण रिस्क नको घ्यायला, तो लावत नाही ऊस. त्याच्या पुढल्या वर्षी ऊसाची टंचाई निर्माण होते. म्हणून झोनबंदी होती, तो ऊसाच्या पळव्या चालू झाल्या, भाव वर जातो. मग शेतकरी म्हणतो अरे यावर्षी मिळाला की भाव चांगला, पुढल्या वर्षी जास्ती लावतो. तिकडे ग्रामीण क्षेत्रामध्ये जसं ग्रामीण अर्थव्यवस्था ही ह्या चोऱ्या माऱ्या, भ्रष्टाचार, त्यातली राजकारणाची लुडबुड आणि जातीपातींचं विष घाला म्हणजे तुम्हाला राजकारण नावाचं रसायन काय झालं हे समोर येईल. तीच कहाणी शहरी क्षेत्रांची सुद्धा होऊन बसते. महाराष्ट्राच्या शहरीकरण आहे 42%, सर्वात जास्ती वेगाने पण होत आहे.
पण त्याच्या योजना नाहीत आपल्याकडे. अर्बन प्लॅनिंगच्या योजना नाहीत आपल्याकडे आता. मग शहरांच्या मधली गर्दी वाढते, झोपडपट्टी वाढते. आणि दोष झोपडपट्टीत आहे त्यांचा सुद्धा असं पण कोणीही म्हणू नये शहाण्या माणसानी, पण गुन्हेगारी पण वाढते, गैरप्रकार पण वाढतात. शासनाच्या धोरणांच्या मध्ये मूळ शेतीविषयक चुकीची धोरणं आणि मग नगर विकास विषयक सुद्धा चुकीची धोरणं. आपण ही करताना अर्थात अनेक चांगले सुद्धा आदर्श आपण उभे केले. अर्थातच दुधाच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राची प्रगती आहे चांगली. थोडा अभ्यास असतो त्यांना अमूल माहिती असतं, आणि चांगला अभ्यास आहे त्यांना माहिती असेल की सध्या जगात आपण नंबर 1 वर आहोत. दूध उत्पादनामध्ये भारत नंबर 1 वर आहे. अमेरिकेला मागे टाकून नंबर 1 वर आपण आलो 3 वर्षांपूर्वी. 3 वर्ष टिकून ठेवलाय नंबर 1 आपण. पण अमूलची चित्तथरारक कहाणी गुजरातमधला आणंद इथे वर्गीस कुरियन यांच्या नेतृत्वाखाली झालेली. त्रिकमभाई पटेल हा एक अशिक्षित शेतकरी मूळ त्या कोऑपरेटिव्ह सोसायटीचा प्रमुख होता. त्याला हे लक्षात आलं. वर्गीस कुरियन यांचं व्यवस्थापनशास्त्र दूरदृष्टी बघता बघता अमूल उभं राहिलं. आणि भरत दाभोळकरच्या कृपेने त्या अमूलच्या जाहिराती पण मस्त असतात, रोज चिंटू इतक्याच मस्त असतात. तर आपण जर भारताचे दूध उत्पादनाचे आकडे पाहिले तर आता दिसेल की अमूलला खाजगी क्षेत्राने मागं टाकलंय. आता अमूल ही सहकारी आहे. दूध उत्पादनामध्ये आता भारतामध्ये खाजगी क्षेत्र पुढे आहे, त्यामध्ये महाराष्ट्र पुढे आहे. म्हणजे दूध उत्पादनात आहे. सिंचनाच्या प्रॉब्लेम्स तर कृष्णेचा निकाल आजच आला. कृष्णेचं पाणी वाटप महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रमध्ये 75 साली बच्छावत आयोगनी मांडलं होतं. कर्नाटक आणि आंध्रनी त्यांच्या वाट्याला जेवढं पाणी आहे त्याचं वापर करण्याचे धरणं, कॅनॉल सगळं व्यवस्थित केलं 1995 येईपर्यंत. बच्छावत आयोगाने दिलेली मुदत 2000 पर्यंत होती. महाराष्ट्राने काही केलेलं नव्हतं, कमी केलं होतं. म्हणजे काही असं नाही आहे, पण महाराष्ट्राच्या वाट्याचं सुमारे 58 TMC पाणी अजून 95 सालापर्यंत वापरलं गेलेलं नव्हतं. आता ते जर वापरायचं असेल तर एक साधं गणित होतं, फार गुंत्यात पण शिरायला नको, की जर आता उरलेल्या मुदतीमध्ये म्हणजे इसवी सन 2000 पर्यंत हे कृष्णेचं पाणी वापरायचं असेल तर 1995 ते 2000 सर्वच्या सर्व दिवस सरासरी रोज एक मध्यम आकाराचा सिंचन प्रकल्प पूर्ण करावा लागेल, तर 2000 मध्ये कृष्णेचं महाराष्ट्राच्या वाट्याला जे पाणी आहे ते वापरलं जाईल. कुठनं करणार? सरकार सेना भाजपचं होतं. कृष्णा खोरे महामंडळ असं तयार केलं. रस्ता बरोबर आहे तो. महाराष्ट्र शासनाचं त्या काळातलं वार्षिक बजेट असायचं 7500 कोटींचं. कृष्णा खोऱ्यामधल्या ह्या योजनांना त्या काळात 95 सालची रक्कम होती, किमान आवश्यक 7500 कोटी रुपये. आणायचे कुठून आणि वर ते पुढल्या 5 वर्षात करायचं कुठून? पण जागतिकीकरणाचा रस्ता असल्यामुळे आपण स्वीकारलं की मग हा निधी खुल्या बाजारात उभा करू. त्यामुळे महाराष्ट्र सरकार आणि DSP मेरिल लिंचची कंपनी, फायनान्स कंपनीचं डील झालं. पहिल्या टप्प्यात त्यांनी 150 कोटी उभे करून देतो, काम चालू करा हे सांगितलं. अंदाज नव्हता कोणालाच कितपत होईल. DSP मेरिल लिंच सुद्धा म्हणत होते की 150च्या अगेन्स्ट आम्ही कदाचित 80-90 कोटी आमच्याच्याने जमतील. तर 15 दिवसात एक्सीड झाला 150 कोटी. 15 दिवसात कृष्णा बॉन्ड जे होते कृष्ण ते लोकांनी घेतले विकत धार. आणि महाराष्ट्र शासनाने त्यावेळी धोरण ठरवलं की 2000 पर्यंतचं उद्दिष्ट आपल्याला आपल्या वाट्याला असलेलं पाणी वापरायचं ना, सगळं वापरता येणं अवघड आहे, आधी आपण अडवू. म्हणून धरणांना सुरुवात झाली, कॅनॉल नंतर करू. तर तेव्हाची 5 वर्ष आणि आता तर त्यानंतर 10 झाली वर्ष कृष्णा खोरे विकास योजनेची दैना आहे. अक्षरशः दैना आहे. कृष्णा खोरे विकास योजनेसाठीचा पैसा सरकारने कर्मचाऱ्यांच्या पगाराकडे वळवला. अर्थशास्त्र कळणारा माणूस शब्द वापरेल की भांडवली रक्कम महसुली खर्चासाठी वापरली. हे अर्थशास्त्रातलं पाप आहे, घोर पाप आहे. भांडवली म्हणजे विकासाचा प्रकल्प उभा करायला जो निधी आहे तो महाराष्ट्र सरकारने वळता केला सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला. ज्या महाराष्ट्राची ख्याती की इथलं प्रशासन पण चांगलं आणि फायनान्शियल ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे आर्थिक प्रशासन तर महाराष्ट्राचं भारत आदर्श मानायचा, त्याच्यावर दातावर मारायला पैसे नाहीत. मला असे महिनेमधले माहिती आहेत की मुंबईहून निरोप यायचे सेल्स टॅक्स ऑफिसमधनं, हे व्हॅट लागू होण्यापूर्वीचं निरोप यायचे सेल्स टॅक्सला की असेल तेवढे आज सेल्स टॅक्स गोळा करा, कॅश ट्रेजरीमध्ये भरा,
कारण उद्या पगार जेव्हा देण्याची वेळ येणार आहे ते पैसाच सरकारी तिजोरीत नाही. महाराष्ट्राची स्थिती होऊन बसली गेल्या 10 वर्षात. महाराष्ट्रावरचं कर्ज आज 1 लाख कोटीच्या पलीकडे पोहोचलेलं आहे. आपण त्या नुसत्या आकड्यांनी नको विचलित व्हायला. महाराष्ट्राच्या GDP पैकी 23% आहे कर्ज. योग्य आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. तो जो रेशो आहे आणि आता भारताचं सूत्रसंचालन करणारा कायदा आहे तो कोणत्याच राज्याला मोडून चालणार नाही. कायद्याचं नाव फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट FRBM. तर त्याचा राज्याचा GDP आणि ते राज्य कर्ज किती उभं करू शकेल असं गणित ठरलंय. केंद्र सरकारच्या आणि रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेशिवाय करता येत नाही. तेव्हा हे ठीक आहे, 23% हा रेशो महाराष्ट्राची ती ताकद पण आहे की त्यावरचं जे व्याज आहे ते देऊन महाराष्ट्राच्या बजेटमध्ये व्यवस्था करता येईल. पण आर्थिक गैरव्यवस्थापन हे अलीकडच्या राजकीय सामाजिक गैरव्यवस्थापनातूनही निर्माण होतं आणि ते आर्थिक गैरव्यवस्थापन आणखीन बुडत्याचा पाय खोलात ह्याच्यामध्ये पण घडतं आणि सातत्याने वाटत राहतं की हे खरं महाराष्ट्राचं नाही मूळ चित्र. मी ज्याला खरा महाराष्ट्र म्हणेन त्याचं कायमचं काम मुळी देशासमोर आदर्श उभे करणं. समोर असलेल्या प्रश्नांची मूलभूत उत्तरं महाराष्ट्राने शोधायची. तर 1972 मध्ये पडला होता देशामधला क्रमांक 2चा सर्वात भीषण दुष्काळ. 20व्या शतकातला सर्वात भीषण दुष्काळ 1987 मध्ये झाला. पण ते नंतरच आहे, म्हणजे 72 सालचं चित्र आहे की 72 साली देशामध्ये सर्वात भीषण दुष्काळ होता. माझं लहानपण आहे, पण आम्ही शाळेमधनं श्रमदानासाठी म्हणून शिरूर तालुक्यातल्या काही कामांवर आम्ही गेलेलो आहोत की आपण सामान्य माणसाच्या सुखदुःखाशी सहभागी व्हायचं. तर आपण रस्त्यावर खडी फोडण्याच्या कामामध्ये पण जायचं. ती सरकारने दुष्काळानिमित्त काढली होती. मी ज्याला महाराष्ट्राचा सुदैव म्हणेन ते म्हणजे आपले सभापती त्यावेळी होते सच्चे गांधीवादी पक्ष काँग्रेस. विस पागे सभापती होते आणि इथे गोखले इन्स्टिट्यूटचे ऋषितुल्य अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर विम दांडेकर यांच्या चिंतनामधून रोजगार हमी योजना बाहेर पडली. दुष्काळ आहे, सामान्य माणूस टाचा घासून मरतोय. घरामध्ये एक दिवशी विस पागे पण पत्नीला म्हणाले किती पैसे आहेत. 72 सालची पत्नी म्हणाली घरात 800 रुपये आहेत. 800 रुपये म्हणजे जेव्हा रोजावर लावण्याचा गडी 5 रुपये रोजावर सुद्धा काम करत होता तेव्हाचे. विस पागेंनी डोक्यात विचार केला की हे भयंकर रौरव दुष्काळ आहे, आपल्या परीने काही काम करायचं असेल तर म्हणजे आपल्याकडे जेवढे पैसे आहेत त्याच्यात आपण 1600 मजुरांना काम देऊ शकतो. हो 1600. म्हणून ते म्हणाले की आपण हे 800 रुपये घेऊन काम चालू करू काहीतरी आणि मजुरांना काम देऊ, त्याबद्दलचे 5 रुपये देऊ. तर ते 5 रुपये घेऊन जाऊन ज्वारी किंवा हे खरेदी करतील, त्यांच्या घरची चूल पेटेल. विस पागे सुदैवानी सभापती होते आणि त्यांचा संपर्क होता डॉक्टर विम दांडेकर यांच्याशी. म्हणून एक अर्थशास्त्र जन्माला आलं. त्याचं नाव आहे वेज एम्प्लॉयमेंट थिअरी. दारिद्र्य निर्मूलनाचे जे 2 मुख्य रस्ते मानले जातात, पुन्हा म्हणतोय की माझं म्हणणं अजिबात कळायला अवघड नाही. एक रस्ता आहे ॲसेट निर्माण करा, त्यातून जी संपत्ती निर्माण होईल ती दारिद्र्य रेषेखालच्या माणसाला दारिद्र्य रेषेच्या वर आणेल. त्याचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे IRDP नावाची योजना, इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम. आणि त्या IRDP खालचा सर्वात महत्वाचा असं माझं म्हणणं कळायला सोपा प्रोग्राम म्हणजे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाला म्हशी देणे 2. तर 2 म्हशी मिळून 12,000. तू त्यांना चारा वैरण घाल आणि दूध घे. ते दूध तालुका दूध सहकारी संघाला घाल, त्याचा तुला भाव मिळेल. त्यामुळे तुझं जे उत्पन्न वाढेल त्यांनी तू दारिद्र्य रेषेच्या वर येशील. हा आहे ॲसेट जनरेशन अप्रोच, गांधीजींचा विचार. आणि वेज एम्प्लॉयमेंट थिअरी सांगते की याच्या करेक्ट उलटा रस्ता आपण करूयात. जो दारिद्र्य रेषेखाली आहे त्याला आधी काम द्या, त्या कामाचे त्याला वेतन किती द्या, काम मोजा तो किती करतोय ते. ह्याला अर्थशास्त्रातला शब्द पीस रेट, काम मोजा. पण त्या कामानुसार जे त्याला दाम द्याल ते त्याला दारिद्र्य रेषेच्या वर आणेल असं द्या. देशामध्ये कायदे, किमान वेतनाचा कायदा ऑलरेडी होता, समान वेतनाचा कायदा ऑलरेडी होता, तर असं त्याला द्या. या योजनेचं मूर्त रूप म्हणजे रोजगार हमी योजना. सुरू 72 सालानंतर म्हणजे त्यावेळच्या दुष्काळात चालू झाली. 87चा दुष्काळ त्याहून भीषण होता. त्यावेळेपर्यंत मी सरकारी अधिकारी म्हणून कामही करत होतो. माझ्या सुदैवाने मला पुणे जिल्हाच मिळालेला होता आणि मी शिरूर तालुक्यात पाहिलेले की एकेका कामावर 3-3 हजार मजूर एका तालुक्यात 27,000 करतायत. आता राज्यात नाही तेवढे. आता
रोजगार हमी योजनेमध्ये दुर्दैवाने भ्रष्टाचार खूप झाला, दुर्दैवाने. पण रोजगार हमी योजना ही योजना म्हणून सफल आहे. तिने महाराष्ट्राच्या विकासात भर घातली आहे, देशाला सुद्धा फार मोठं कॉन्ट्रीब्युशन दिलंय. बिहारमधला नक्षलवाद, उत्तर भारतातलं दारिद्र्य, याला मी जेव्हा केंद्र सरकारबरोबर काम करत होतो तर माझ्या अल्प आवाजानिशी मी सूचना करण्याचे प्रयत्न केलेत की तुम्ही देशाच्या पातळीला ईजीएस लागू करा. ईजीएसच्या माध्यमातून महाराष्ट्राने देशासमोर खरोखर एक फार मोठा आदर्श घालून दिलाय. पुढे तो कायदा पण संमत झाला, त्याचं नाव ईजीएस ऍक्ट. तर राज्यातल्या निदान अकुशल मजुरांना कामाचा हक्क देणारा कायदा म्हणजे हा रोजगार हमीचा कायदा आहे. थोडा मुद्दा अवघड असू शकेल म्हणून मी माझा बोलण्याचा वेग असा कमी केला. राज्य घटनेमध्ये ही चर्चा गेली 60 वर्ष चालू आहे. राईट टू वर्क, कामाचा अधिकार. कारण की युनायटेड नेशन्सचं जे मानवाधिकारांची घोषणा आहे, चार्टर ऑफ राईट्स, तिने म्हणलेलं आहे की राईट टू लाईफ आणि राईट टू लाईव्हलीहूड हा मानवाचा बेसिक हक्क आहे. जन्माला आला ना, सन्मानाने जगणे आणि माझ्या पायावर आर्थिकदृष्ट्या उभं राहायला मी कोणाचा मिंदा नाही, भिकारी तर त्याहून नाही, मला हक्क आहे तो लाईव्हलीहूड, रोजीरोटी मिळवण्याचा. ते म्हणणं सोपं आहे हो. तो द्यायला जेवढं बजेटमधली तरतूद करायला पाहिजे तेवढा पैसा शासनाकडे पाहिजे ना, करोडरूपांनी गोळा होणारा तेवढा पाहिजे, म्हणजे समाजव्यवस्थेत पाहिजे. शिक्षणाच्या हक्काचं जसं झालं की आंबेडकर, नेहरू, पटेल सगळ्यांनाच हवाच होता त्याच वेळेला. पण जर वय वर्ष 14 पर्यंत सक्तीचं आणि मोफत शिक्षण हक्क आहे म्हणलं तर जी अंदाजपत्रकीय तरतूद करायला लागेल तेवढा पैसाच नव्हता भारताकडे त्यावेळी. ही वस्तुस्थिती आहे. त्याचं नीट भान ठेवून मग घटनाकारांनी म्हणून तरतूद केली कलम 40 का 45. माझा कायम घोळ होतो आणि फार महत्त्वाचा नाही तो घोळ. पण वय वर्ष 14 पर्यंत सक्तीचं आणि मोफत शिक्षण हे राज्य शासनाचं दिशादर्शक सूत्र, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट ॲडमिनिस्ट्रेशन. त्याचा अर्थ आहे की सरकारी यंत्रणेवर घटनाकारांनी जबाबदारी टाकली की आज शक्य नसलं तरी तुमचं काम आहे की समाजाला आणि स्टेट, राज्य शासन व्यवस्थेला लवकरात लवकर या दिशेने न्यायचं की वय वर्ष 6च्या कोणत्याही मुलामुलीला शिकता आलं पाहिजे. दारिद्र्याचा, गरिबीचा काही संबंध नाही, तुमचं काम आहे. ती स्थिती 2002 मध्ये आली. त्यावेळेचं जे NDA सरकार त्यांनी घटना दुरुस्ती केली, त्यानुसार हे जे कलम 40 का 45 होतं ते 21A झालं, म्हणजे आता मूलभूत हक्क झाला. मग कामाचा हक्क, राईट टू वर्क. आजही देशाची ती स्थिती आहे का नाही तर अकुशल कामगाराकरता नसेल असा ब्रिटनमध्ये आहे, फ्रान्समध्ये आहे, जर्मनीमध्ये आहे, अमेरिकेत आहे. आत्ता आपण विषय ऐकतो की मंदीमुळे अमेरिकेमध्ये अनेकांचे रोजगार गेले, तर अमेरिकेच्या कायद्यात बेरोजगार माणसाला भत्ता आहे, बेरोजगार भत्ता आहे. आणि तो जो शेवटचा जॉब करत होता त्याच्या प्रपोर्शनमध्ये आहे. कुशल का अकुशल, स्किल का अनस्किल्ड असा काही संबंध नाही. अमेरिकन कायद्यामध्ये त्याच्यावरची मर्यादा 11 महिन्यांची आहे. या भारत देशामध्ये असा कायदा करणारं पहिलं राज्य महाराष्ट्र आहे. माझं म्हणणं आनंदाची गोष्ट मानायला पाहिजे आपण. 1972 तरी महाराष्ट्राची पण जी आर्थिक शक्ती आहे ती अकुशल कामगारांना हा हक्क देता येईल अशी नव्हती. म्हणून महाराष्ट्राने तरतूद केली. कुशल कामगारांना राईट टू वर्क देता येईल अशी स्थिती नव्हती. महाराष्ट्राने तरतूद केली अकुशल म्हणजे सांगेल ते काम केलं पाहिजे. पण ईजीएसचं सूत्र आहे मूळ, मागेल त्याला काम. शासनाने गावागावाच्या पातळीला ईजीएस खाली घेता येतील अशा विकास प्रकल्पांचा आधी अभ्यास करून ठेवलाय. त्याची जी नोडल एजन्सी आहे ती तहसीलदार आहे, त्याच्याकडे ऍक्च्युअली शेल्फवर कामं तयार असतात. आणि कायद्याने हक्क दिलेला आहे की जर गोरगरिबांनी येऊन मागणी केली की मला जॉब दे, तर मागणी केल्यापासून उशिरात उशिरा 15 दिवसात जॉब दिलंच पाहिजे. नाही दिलं तर 72 साली ठरला दर दिवसाचा बेरोजगार भत्ता 2 रुपये. 72 पासून आजपर्यंत 4 आणे सुद्धा महाराष्ट्र सरकारने बेरोजगार भत्ता दिलेला नाही. तर दिलेला नाही म्हणजे रोजगार हमी योजना नीट अंमलात आली असा नाही त्याचा अर्थ. जनतेला हक्काची जाणीव नाही, माहिती नाही आणि कायद्यातले ते कॅचेस असतात. नुसती व्यक्तीने जाऊन कामाची मागणी करून चालत नाही. पाऊस जर नॉर्मल झालेला असेल म्हणजे पिकाची आणेवारी 50 पैशाच्या वर असेल तर किमान 50 माणसांनी मागणी करावी लागते, एकट्या दुकट्याने नाही. आणि पाऊस नॉर्मल आणि पीक येणारी पिकाची पैसेवारी 50 पैशापेक्षा जास्ती असेल तर तहसीलदार तालुक्यात कुठेही काम देऊ शकतो. मला जिथे कामाच्या संधी मिळाल्या त्यातला एक म्हणजे माण तालुका. मला छातीत धस्स होतं की मी दहिवडीच्या शेतकऱ्याला
जर माण तालुक्याचं दुसरं टोक म्हणजे ते सांगली जिल्ह्याच्या काठावर वरकुटे मलोडी म्हणून गाव आहे. माझं म्हणणे मराठी सगळ्यांना ते गाव माहिती पाहिजे, कारण नोबेल पुरस्काराच्या ताकदीची असलेली मराठी कादंबरी म्हणजे व्यंकटेश माडगुळकरांची बनगरवाडी. ही बनगरवाडी त्या वरकुटे मलोडी खालची वाडी आहे. बनगरवाडी हे सांगली जिल्ह्याच्या काठावरचं सातारा जिल्ह्यातलं शेवटचं गाव. ते दहिवडीपासून 60-70 किलोमीटर अंतरावर आहे. रस्ता नीट नाही. मग मी काय त्या मजुराला सांगू का की देतो ना तुला काम, वरकुटे मलवलीला पाझर तलावचं काम काढलंय तिथे जा, ते जाण्यातच त्याचा दिवस जाईल. पुन्हा कायदा हे सांगतो की नॉर्मल स्थिती असेल तर ट्रान्सपोर्ट प्रोव्हाइड करणं ही तहसीलदाराची जबाबदारी नाही. आणेवारी पैसेवारी 50च्या खाली आली, दुष्काळ जाहीर झाला. तुम्ही कायम वाचत असाल की आमदार खासदार मागे लागलेली असतात सरकारच्या की माझा तालुका दुष्काळी म्हणून जाहीर करा. आपल्याला विचार पडू शकतो पुण्या मुंबईत राहताना कदाचित की हे एवढं काय त्याच्यात दुष्काळ जाहीर करा. कारण की टँकर चालू होतात. त्या टँकर देणाऱ्या ज्या कंपनी आहेत ते ह्यांचे कोणीतरी असतात किंवा बेनामी इन्व्हेस्टमेंट पण असते त्यांची त्याच्यामध्ये. आणि दुष्काळी जाहीर केला की करांमधनं पण तऱ्हातऱ्हांची सवलत आहे. आणि हे रोजगार हमीच्या कामांमध्ये, तर रोजगार हमीची कामं चालू झाली तर विकास तर होईलच, पण ह्यांचा पण होतो विकास. कट्स आणि कमिशन्स आहेत, भ्रष्टाचाराची लागलेली जे जळू आहे तिच्यापासून एकाही विकासाच्या योजनेची सुटका नाही. तरी वस्तुस्थिती ही आहे की रोजगार हमी योजनेने महाराष्ट्राचं केलेलं आहे भलं. त्या मागचा जो अर्थशास्त्रीय सिद्धांत आहे की तुम्ही दारिद्र्य रेषेखालच्याला काम द्या, त्याला दारिद्र्य रेषेचे तो वर येईल असं वेतन पण द्या. जे काम त्याच्याकडनं करवून घ्याल त्यातनं ॲसेट तयार करा. ते ॲसेट संपत्ती निर्माण करतील. मला वाटतं काही काळाला अवघड नाही आहे की चल तुला काम देतो. हे मातीच्या पाट्या, पाझर तलाव बांधला, त्या तलावामध्ये पाणी साठलं, ते मुरलं, गावातल्या विहिरींच्या मधनं केशाकर्षण आणि वर आलं, शेतकऱ्यांनी वापरलं किंवा पाझर तलावावर लिफ्ट इरिगेशन स्कीम्स केल्या, गावातलं शेतीचं उत्पादन सुधारलं, मग गावाचाही विकास झाला आणि हा जो कोणी गोरगरीब असेल त्याचाही विकास झाला. रोजगार हमीचा जर अभ्यास केला योजनेचा तर दिसेल की सर्व भ्रष्टाचार, अकार्यक्षमता, सरकारी गैरकारभार असला तरी त्या योजनेने महाराष्ट्राचं भलं केलंय. भारताने ती कधीच घ्यायला हवी होती पण घेतली नाही.